नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलेला आहे. साधारण 2 तास झालेल्या या अवकाळी पावसामुळे आपण बघू शकतो की विशेष करून ज्या पालेभाज्या आहेत त्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. जरी आपल्याला ही पालेभाजी हिरवी दिसत असली पालकची किंवा इथे लाल भाजी आहे बाजूला, तरी मात्र आता जेव्हा यावर ऊन तापेल तेव्हा या पूर्णतः उष्णतेने भाजून जाणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि साधारण 2 ते 2.5 तास सातत्याने पाऊस कोसळला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन देखील ओली झालेली आहे. आणि अनेक पालेभाज्या असेल म्हणजे पालक व्यतिरिक्त आपण जर विचार करायचा झालं तर मग कारले असेल किंवा इतरही ज्या काही भाज्या असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे त्यांना फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आपण खडगावच्या एका शेतामध्ये आहे, आपल्यासोबत शरद मांडवगडे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया काय आता पालक तुमच्या हातात आहे की गेली वाया? गेली वाया. माझ्या हातात नाही आहे, गेली आहे. मध्यरात्री 2 ते 3 तास पाऊस झाला, त्याच्यामुळे 11 वाजताच्या नंतर ह्या पावसामुळे गार पण पडली वगैरे, आणि त्याच्यामुळे हे आता उष्णतेच्या याच्याने हे पालक माझ्या हातात राहणार नाही. बरं, म्हणजे तुम्हाला मार्केटला नेता येणार नाही? नाहीच नेता येणार. काय होईल याचं उष्णता, म्हणजे जेव्हा ऊन पडतं तेव्हा काय होईल? पेटल्यावानी होऊन जाईल आणि जळून जाईल ते, आणि खराब होऊन जाईल जागेवर ते. अशी ते हे आहे पालकाची व्यवस्था. बरं, पाठीमागे लाल भाजी दिसत आहे त्याची पण ती स्थिती त्याची पण ते स्थिती आहे. लाल भाजी पण तेच ते आहे आणि पालक पण, आणि हे कांदा आहे त्याचं कांदा उलिसा हे होऊन जाईल, असं काही हे नाही त्याचं कांद्याचं. बरं, गव्हाची काय स्थिती आहे आणि तुमच्या गावामध्ये काही शेतकऱ्यांचा गहू आहे त्यांचं किती नुकसान झालं? गव्हाचं नुकसान तर आता त्याची वगैरे त्याला झोपून दिलं गहू, म्हणजे असा पडून गेला खाली, आणि तो ओला पण झाला. आता कसं सध्या त्यांना काही करता येणार नाही, आणि ते पण आता पुरा खालीच निसळण होऊन जाईल त्याचं. तर आपण बघू शकतो की आधीच नागपूर वेधशाळेने इशारा दिला होता की कुठेतरी पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस राहू शकतो आणि कडाक्याच्या विजासह गारांसह पाऊस होऊ शकतो. मध्यरात्री नागपूरमध्ये जो पाऊस झाला तो बऱ्यापैकी संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाला. काटोल तालुक्यामध्ये विशेष करून आपण बघितलं तर तिथे देखील जो संत्रा उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील याचा फटका बसल्याचं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. मात्र ज्या पालेभाज्या आहे विशेष करून त्याचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.